आहे सुट्ट्यांचा शेवटचा दिवस, म्हणजे उद्यापासून आता शाळा सुरू होणार आहेत. तर आज जरा आरामाने चाललं होतं. सकाळी उठणं थोडं लेट झालं होतं. आणि तसं तर आता अधिक महिना होता, तर गेल्या काही दिवसांपासून मी जे काही पारायण लावलं होतं तर ते पटकन व्हायला हवं. अधिक महिन्याचे आता थोडेच दिवस राहिलेत म्हणून मी सकाळी लवकर उठत होती. पण आता म्हटलं सुट्ट्या संपत आल्यात म्हणून 2 दिवसांपासून सगळं निवांत चाललं आहे, आराम चालला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजची आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर कुठला एक दिवस असू देत, दिवस उजाडला की माझा सगळ्यात आधी पहिला फेरफटका असतो तो माझ्या बाल्कनीत. आणि छान अशी सगळ्या झाडांची पाहणी करून झाली, त्यांना पाणी घालून झालं. आणि तुम्ही बघू शकता मोगऱ्याला किती छान अशा कड्या आलेल्या आहेत. आता आज उद्यामध्ये भरपूर अशी फुलं त्यावर येतील आणि खूप छान वाटतं असं बाल्कनीत फुलं वगैरे नवीन येत राहतं. तर इतर फुलांपेक्षा मोगरा जेव्हा फुलतो तेव्हा इतका छान त्याचा वास दरवळतो, म्हणजे पूर्ण रूममध्ये त्याचा वास येतो. तिकडच्या जर का गॅलरीचं दार उघडं ठेवलं तर इतकं छान वाटतं. तर बाहेर एक फेरफटका मारून झाला होता. त्यानंतर मग परत आपली किचनमधली कामं रोजची, तर त्याला सुरुवात केली. सगळ्यात आधी तर किचन ओटा मी क्लीन करून घेते सकाळी उठल्यानंतर. पण त्याआधी रात्री मी ते जे काही आईस मसाजर होतं तर ते वापरलं होतं आणि ते तसंच वर ठेवलं गेलं होतं माझ्याच्याने. तर ते म्हणजे वितळलं होतं, तर त्याला आता परत पाण्याने भरून फ्रीजमध्ये ठेवलं आहे. त्यानंतर किचन ओटा आवरायला घेतला, म्हणजे पुसून काढला. आणि रात्री जे काही गॅसचे बर्नर वगैरे वरचं धुतलेलं असतं कड्या वगैरे, तर ते लावून घेतलं सगळ्यात आधी. त्यानंतर किचन काउंटर पुसून काढलं. आणि आता सध्या माझ्याकडे जो मी आधी स्प्रे बनवला होता तर तो भरपूर दिवस झाले, मला वाटतं 1 महिना झाला असेल, महिन्यापेक्षा जास्त झाला असेल, तो संपला आहे. आणि परत मात्र बनवणं काही होत नाही आहे, तर फक्त पाण्यानेच काय ते मी आता पुसून घेते. किचन आणि किचनवर तर थोडंफार काही भांडी वगैरे असतात, म्हणजे मिक्सर वगैरे ह्या काही गोष्टी ठेवलेल्या असतात, तर त्यांच्यावरही धूळ असते. कारण ही विंडो स्वयंपाकासाठी नेहमी ओपन ठेवायला लागते म्हणून. तर ते पुसून घेतलं. आणि जेवढी घाण खाली होत नाही किचन ओट्यावर तेवढी ती तिथे वर होते. काही ना काही तिथे ठेवलं जातं. बऱ्याचदा तेलकट भांडी वगैरे, तेलाची बरणी तिथे असते, तुपाचं असतं दिवे लावण्यासाठी जे काही तूप मी वापरते तर त्यामुळे बऱ्याचदा तिकडे चिकट झालेलं असतं. तर खाली एक वेळ पुसणं नाही झालं किचन ओट्यावर तरी चालेल, पण ते खिडकीच्या वर जी काही आहे छोटीशी स्टाईल, तर तिथे रोजच्या रोज पुसायला लागतं. कारण त्याच्यावर धूळ साचली की ते खूप म्हणजे खराब दिसतं आणि पटकन निघत नाही मग ते तूप आणि तेलावर जर का धूळ बसली तर. त्यानंतर गरम पाणी करायला ठेवलं आणि पाणी गरम होते पिण्यासाठी, तोपर्यंत घरांना झाडू मारून घेतला. आणि बऱ्याच दिवसांपासून जेव्हापासून उन्हाळा लागला तेव्हापासून मी सकाळी झाडू मारून झाला फरशी पुसून घेत होती एकदा, आणि एकदा संध्याकाळी, असं 2दा पुसत होती. पण आता मात्र गावावरून आल्यानंतर अजिबात इच्छा होत नाही 2-2दा खाली पुसून काढायची फरशी वगैरे. तर एकदाच काय ते पुसून होते दुपारी, सगळे घरातली कामं वगैरे आवरून झाल्यावर, स्वयंपाक वगैरे आटोपल्यावर. आणि इतकं छान असं म्हणजे सूर्योदय होताना दिसत होतं, म्हणजे थोडंसं कॅप्चर करावं. मी रोज बघत असते 1-5 मिनटं तिकडे येऊन. अंघोळ झालेली असेल तर त्यावेळेला मी सूर्यनारायणाला पाणी अर्पण करते. आणि जर का झालेली नसेल तर नुसतं बसून बघते उगवताना सूर्याला. मला बघायला खूप आवडतं. मी आधीसुद्धा खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगत असते किंवा दाखवत असते. तर आज अंघोळ व्हायची होती म्हणून नुसतंच बसून बघून घेतलं, नमस्कार केला आणि परत आपल्या कामाला लागली. कारण आता सगळं निवांतच होतं सुट्ट्या असल्यामुळे, कारण टिफिन वगैरे कसलंच टेन्शन नव्हतं. आता होईल उद्यापासून सुरुवात. तर त्यानंतर समोरचं दार उघडलं. आता सकाळी उठल्यानंतर मी जे काही गॅलरीचे दार असतात किंवा खिडक्या असतात तर त्या उघडून ठेवते फक्त. कारण सकाळची हवा ही खूप शुद्ध असते आणि रात्रभरमध्ये जी काही निगेटिव्हिटी घरात आलेली असते किंवा घरातली जी काही हवा असते, वाफ असते, तर ती बाहेर पडते. तर त्यासाठी मी ते उघडे करून ठेवते. फक्त समोरचं दार मात्र मी उजाडल्याशिवाय उघडत नाही. तर आता मी समोरचं दार उघडलं, बाहेर झाडून काढलं, त्यानंतर पुसून घेतलं पाणी टाकून थोडंसं. आणि त्यानंतर बाहेर जी काही झाडं ठेवलेली आहेत, मी 2-3 झाडं ठेवलेली आहेत. 3 बाहेर आहेत आणि एक आतल्या बाजूला टेबलाजवळ तुम्हाला दिसत असेल. तर ते खूप जास्त खराब झालेले, एकच पान आता त्याचं चांगलं राहिलेलं आहे. बाकी बाहेरची झाडं वगैरे ठीक आहेत, पण मग पानं गळत आहेत त्यांची पण. तर त्यांनाही पाणी घातलं आणि त्यांना खूप कमी पाणी लागतं कारण ते इंडोर प्लांट्स असल्यामुळे. त्यानंतर ते माझं पाणी गरम झालं होतं, तर ते पाणी घेतलं आणि हे अशा पद्धतीने बसून मी पाणी पिते.
प्रेमानंद महाराजांनी सांगितले त्या आसनमध्ये. सुरुवातीला काही 2-3 दिवस वाटत होतं, त्रास व्हायचा, पायांना कड वगैरे यायची, पण आता अजिबात काही वाटत नाही. आणि बराच वेळ म्हणजे हा 1 कप भरून पाणी मला वाटतं 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो मला प्यायला. हळूहळू मी ते पिते. त्यानंतर स्वतःचं आवरलं, आंघोळ वगैरे करून झाली. आणि त्यानंतर सुरुवातीला मी हे देवघर वगैरे पुसून काढलं होतं, पण ते शूट मात्र घ्यायचं राहिलं, कारण तिथे रोजच्या रोज एक कपडा मारावाच लागतो. हे बरेचदा सांगून झाले जवळ खिडकी असल्यामुळे, तर ते पुसून काढलं होतं. त्यानंतर देवासमोर दिवा लावला, पार्लरच्या रूममध्ये दिवा लावला आणि दारासमोर फक्त धूप लावते मी सकाळच्या वेळेला, कारण ऑलरेडी उजाडलेलं असतं. आणि तुळशीलासुद्धा अगरबत्ती लावते फक्त, किंवा धूप लावते एखाद्या वेळेस. आणि हा जो अखंड दिवा आहे तर हा कधी शक्यतो शांत झालेला नसतो, पण आज शांत झालेला होता, कारण त्याची वात पूर्णपणे खाली पडलेली होती तेलात. कसं काय माहिती, पण काल लक्ष नव्हतं दिलं गेलं बहुतेक माझ्याच्याने. आणि रात्री मी चेक करूनच झोपली होती झोपायच्या आधी, पण तेव्हा काही वाटलं नाही मला की तो शांत होऊन जाईल म्हणून. तर ती वात व्यवस्थित केली. त्यानंतर तो दिवा लावला सुरू केला. त्यानंतर देवांजवळचा दिवा लावला. आणि ही जी काही कामं असतात देवपूजेची वगैरे, तर ही जेव्हा शाळा सुरू असते तेव्हा आधी गेल्यावरच सगळं ते काय होतं 8 वाजेनंतर. पण सुट्ट्या असल्यामुळे ते खूप छान, म्हणजे स्वयंपाकाला लागायच्या आधीच माझी ही कामं होऊन जायची सकाळी. आणि तेव्हाच ते बरंसुद्धा वाटतं करायला. पण आपल्याला एकदम ऊन वगैरे पडलं किंवा खूप जास्त उशीर झाला की मनही लागत नाही करायला. पण असं आता सुट्ट्यांचा शेवटचा दिवस होता. आणि तसंही मला आजही लेटच झालं होतं, कारण उठणं थोडं लेट झालं होतं. तर इथे आता बाहेर झाडांना तर मी सकाळी उठल्याच पाणी घातलं होतं, पण आता हे जे सूर्यनारायणाला आपण पाणी अर्पण केलेलं असतं, अर्घ दिलेलं असतं, तर ते पायी जायला नको, म्हणजे पाय त्यावर पडायला नको, म्हणून मी ते खाली न टाकता परत थोडं सगळ्या झाडांना टाकून देते. त्यानंतर तुळशीची आणि बेलपत्राचं झाड, शमीचं झाड, हळदीचं झाड, हे काही झाडं आहेत देवांची, तर त्यांची पूजा करून घेते. हळदी कुंकू वाहून घेते रोजच्या रोज. आणि आत्ता परत किचनमधली ड्युटी सुरू झाली. नाश्त्यात काय बनवावं हेच मी विचार करत होते, कारण आज ऑप्शन होते बरेचसे माझ्याकडे. तर मला मुगाचे घावण बनवायचं सुद्धा चाललं होतं डोक्यात, कारण मूग भिजत घातले होते रात्री आणि तेच मी आता स्वच्छ करते. सोबत मटकीसुद्धा भिजत घातली होती, पण आहोंचं चाललं होतं की मला लवकर निघायचं आहे, तर त्यामुळे मग ते घावण वगैरे बनवायला, मिक्सरमधून वाटायला, परत चटणी करायला भरपूर वेळ त्यात जातो. तर त्यामुळे मग, आणि यांना मोडही नव्हती आलेली मटकीला. घावण बनवायला मूग मला असेच चालले असते मिक्सरमधून वाटून घ्यायला, कारण ते भिजले होते, फक्त त्यांना मोड नव्हती आलेली. पण मटकी मात्र मोड आलेलीच छान वाटते, म्हणून मटकी आणि हे घावण दोघंही कॅन्सल केलं होतं. आणि फक्त दूध काय ते तेवढं घेतलं होतं, कारण आहोंचं चाललं होतं की जमलं तर मी आज दुपारी घरी येईल म्हणून 12-1 वाजेपर्यंत. तर माझ्या डोक्यात असं होतं की पटकन काहीतरी स्वयंपाक तेव्हाच आल्यावर आपण करूयात म्हणून. आणि त्यांना निघायला लेट होत होतं म्हणून ते निघाले होते. तर नाश्ता आज पूर्णपणे स्किप केला होता. ते दूध आणि खजूर जे काय आम्ही घेतो सकाळी, तर तेच घेतलं होतं. त्यानंतर यांना मोड येण्यासाठी मी असं एकाच रुमालमध्ये दोघांना पॅक करत असते, रुमालची लेअर करून मध्ये 2 भाग करून. त्यानंतर देवपूजा केली, म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालायचं बाकी होतं, फक्त दिवा काय तो लावून झाला होता सकाळी. तर देवपूजा केली, आणि फुलं नसल्यामुळे पूजा केल्यासारखं वाटतच नाही. मी रोजच्या रोज म्हणते की जाईल फुलं आणायला. आधी मी फुल मार्केटला जाऊन आठवड्याभर पुरतील एवढी फुलं आणून ठेवत होती, पण सध्या गाडी घेऊन बाहेर पडायला एवढी भीती वाटते, कारण सगळीकडे रस्त्याची कामं सुरू असल्यामुळे खूप जास्त भीती वाटते. तर त्यामुळे मी तर शक्यतो काढतच नाही आता गाडी. अहोंच्या सोबतच कुठे बाहेर जाणं होतं, आणि खास करून गंगेवर जाणंच नाही झालेलं, म्हणजे जिथे फुल मार्केट असतं तिथे. तर बघूया, आता स्पेशल फुलं आणण्यासाठी एखाद्या दिवशी जावं लागेल. तर घरातलं तर टॉयलेट, बाथरूम आणि झाडू वगैरे मारून घेतला मी, किचन सगळं आवरून घेतलं, कारण आता सध्या तरी मला स्वयंपाक करायचा नव्हता. आणि त्यानंतर नाश्ताही नव्हता बनवलेला, तर जे काही होतं ते तेवढंच मी आवरलं किचनवर, सकाळची थोडीफार भांडी वगैरे. आणि मला भूक लागली होती मध्येच, तर मी ही रात्रीची थोडी खिचडी शिल्लक होती, तर ती गरम करून घेतली होती माझ्यासाठी. आणि हे इतकं महत्त्वाचं काम होतं, खूप दिवसांचं पेंडिंग पडलं होतं. खूप सारे कपडे जमा झाले होते प्रेसचे, आणि त्यांना प्रेस नव्हती म्हणून घालणं होत नव्हतं, तर आज त्या कामाला मुहूर्त लागला होता. पसारा झालेला आहे, आणि जेवणही माझं अजून व्हायचं आहे. 1-1.5 तास झाला, तेवढंच कपाट आवरते. हा पण मी इस्त्री केली सगळ्या कपड्यांना, त्यामुळे मला जरा लेट झालं. आणि त्यातल्या त्यात बेडशीट्स होत्या काही, जे की कॉटनचे होते, तर त्यांनाही प्रेस केलं, कारण गावी जायच्या आधी
असं सगळं सामान ठेवलं गेलं होतं 2-4-8 दिवस आधीपासून. जायचेच म्हणजे ते काय असतं ना, उत्सुकता होती एक तर तिथून आल्यावर बघू, तिथून आल्यावर बघू, असं करत करत खूप जास्त घाण झाली होती. तर 9-9:30 वाजेपासून मी आवरते. आता 11 वाजत आले, 11:30 झाले. पण हे एवढं काम झालं, एवढं कपड्यांना प्रेस करून झालं. ह्या बेडशीट्स वगैरे यांना प्रेस केलं, म्हणजे नॉर्मलच केलेलं आहे, फार ते असं आपण म्हणतो ना कपड्यांसारखं वगैरे तसं नाही, हलक्या हाताने प्रेस फिरवलं आहे फक्त. आणि माझा जो कपाटाचा कप्पा आहे तर तो मी कालच आवरला, तो मी तुम्हाला दाखवते. फक्त आता हे इकडचं राहिलं आहे, आधी आणि त्याच्या बाबांचं. हे वरचं ते त्यांच्या हाताने त्यांचे कपडे लावून गेलेले आहेत की इथे नको हात लावू म्हणून. आणि प्रेसचे कपडे होते इथे वर, तर ते मी काढून ठेवलेले आहे. तर हे कालच्या दिवशी माझं आवरलं होतं. हे जे बॉक्स होते तरी आता मी सगळ्या साड्या ठेवल्या होत्या, पण त्याच साड्या ठेवल्यामुळे काही प्रोग्राम असलं काही असलं की भेटत नव्हत्या साड्या लवकर मला. आता हे असं मी ट्रान्सपरंट ह्या बॅग होत्या कलेक्ट करून ठेवल्या होत्या, जे की आपण साड्या वगैरे घेतो तर त्याच्यासोबतही मिळतात. आणि आता गावी गेली होती तर आईकडे होत्या 2-3, काकूकडे होत्या, म्हणजे त्यांच्या साड्यांच्या ज्या मी त्यांना घेतल्या त्यांनी स्वतःही घेतल्या, तर त्या सगळ्या मी इकडे घेऊन आली. आणि आणखीन बऱ्याचशा म्हणजे ही एक बॅग आहे, तर ही बॅग भरून म्हणजे याच्यातसुद्धा साड्या आहेत अजून. तर त्या साड्यांसाठी मात्र मला आता नवीन ऑर्डर करायला लागलं आहे. तर ऑर्डर केलेलं आहे 2-4 दिवसात येतील. तोपर्यंत तर ती बॅग मी तशीच ठेवली आहे, कारण त्याच्यातल्या साड्या काढून झाल्या की माझं असं चाललं आहे की म्हणजे खूप दिवसांचं डोक्यात आहे की एक साड्यांचा हॉल व्हिडिओ किंवा माझं साड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करावं. आणि त्यासाठीच मी या सगळ्याशा अरेंज करून ठेवल्यात, म्हणजे पटकन मला त्या दिवशी इथून काढता येतील आणि परत इकडे ठेवता येतील. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक वेळेला डोक्यात असायचं की कुठे बाहेर जायचं असलं की साड्यांची खूप शोधाशोध व्हायची. तर आता हे साड्या आणि त्या साडीमध्ये त्या साडीचं ब्लाऊज पेटीकोट असं ठेवलेलं आहे. आणि हे जे बॉक्स आहेत खालचे तर याच्यात ड्रेस ठेवले आहेत, आणि खाली सेम तसाच एक बॉक्स आहे आणखीन लास्टच्या कप्प्यामध्ये. तर त्याच्यात एक्स्ट्रा जे काही ब्लाऊज शिवलेले असतात माझ्याकडे, मी यादीसुद्धा सांगितलं आहे की साड्यांवरच्या ब्लाऊजांपेक्षा जे काही इतर ब्लाऊज असतात, मला ब्लाऊज पीस आवडला, काही नवीन वाटलं मार्केटला गेली वगैरे तरी कापड आवडला तर मी पटकन घेते आणि स्वतःचं घरीच शिवणारी असल्यामुळे मी शिवून घेते. आणि इतर साड्यांवर तो ब्लाऊज मिसमॅच करून घालते. तर तो पूर्ण भरलेला आहे अक्षरशः, म्हणजे 30 एक ब्लाऊज माझे तसे असतील, पण ते बाकीचे जुने असल्यामुळे ते आता टाकून द्यायला लागतील. एकदम ओल्ड फॅशन झालेली किंवा छोट्या स्लीवची. आता मी शक्यतो जे छोटी जी काही स्लीव्ज असतात तशी ब्लाऊज मी आता घालत नाही. जास्तीत जास्त ब्लाऊज माझे आता म्हणजे फुलमध्ये असतात, कोपऱ्यापर्यंत असतात शिवलेली. त्यामुळे ती जी शॉर्ट आहे तर ती तर मी आता काढूनच घेणार आहे. तशी होतात ती मला सगळी आतासुद्धा, पण तरी वापरणं नाही होत त्यांचं, तर ती काढून टाकायची. पण तरीसुद्धा आता सध्या मी त्यातच ते भरून ठेवलं आहे सगळं. आणि हे बांगड्या वगैरे असं अजून भरपूर बांगड्या आहेत. हे 2 बॉक्स भरलेले आहेत. हा एक बॉक्स आहे, हा, आणि याच्या मागे आणखीन एक बॉक्स आहे. तर त्यात सेट, आणि जसं की मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या माहेर बांगड्या खूप छान मिळतात, तर मी खूप कलेक्ट करून ठेवते. तर हा जो बॉक्स आहे तर यात काचेच्या बांगड्या आहेत, म्हणजे डिझाईनवाल्या. ह्या ज्या आहेत वरती ह्या प्लेन किंवा मस्त आपण डायमंडवाले वगैरे घेतले होते त्या, आणि मेटलच्यासुद्धा आहेत त्याच्यात मिक्स, म्हणजे जास्त करून मेटलच्याच आहेत या सगळ्या बांगड्या. थोड्याफार त्यात काचेच्या बांगड्या आहेत. आणि ह्या बॉक्समध्ये काचेच्या प्लस फॅन्सी बांगड्या आहेत, ज्याच्यावरती डायमंड किंवा काही वर्क वगैरे केलेलं असतं. तर अशा त्या बांगड्या आहेत. तर हे रेग्युलर कपडे ज्या मला म्हणजे रोजच्या रोज लागतात, कुठे पटकन बाहेर जायचं असेल तर. आणि माझ्याकडे एवढं एकच काय ते कपाट असल्यामुळे मला यातच सगळं मॅनेज करावं लागतं. माझे कपडे, साड्या, आणि हा एक कप्पा आहे त्यातल्या त्यात, माझा पूर्ण कपाटसुद्धा नाही आहे, हा एकच कप्पा आहे. तर ते तिकडे मॅनेज केलेलं आहे. आणि हे जे कपडे आहेत आता ज्यांना प्रेस केलं तर हे डेली यूजसाठी लागतात. आणि जसं की आता व्हिडिओज वगैरे असतात तर सारखे 2 ड्रेस किंवा टी शर्ट वगैरे हे पण म्हणजे रोजच्या रोज चांगलं नाही वाटत. त्यामुळे थोडेफार म्हणजे जास्तच आहेत ते कपडेसुद्धा, 7-8 ड्रेस असतील ते. तर ते आलटून पालटून घालायला बरं पडतं रोजच्या रोज एकाच ड्रेसवर किंवा 1-2 ड्रेसवर व्हिडिओज वगैरे. त्यामुळे आत्ता सध्या मला जास्त कपडे लागायला लागले आहेत. नाहीतर मी एवढे कपडे वगैरे घेत नव्हती कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा. आणि घरात तर मग माझं नॉर्मल असायचं शक्यतो, जसं की आताही असतं. तिच्या हप्त्यात बघू शकतो तुम्ही, हा आधीचा आहे. आणि ते खाली मी त्याच्या खाली जो आहे
तर तिथे एक्स्ट्राचे टॉवेल वगैरे असायचे, म्हणजे कोणी पाहुणे वगैरे आले तर. आणि त्यातल्या त्यात आपले जे काही स्पेअरमध्ये चटया असतात बसायच्या त्या असतात, म्हणजे पटकन भेटतात तिथे. आणि इतर काही छोटे मोठे गोष्टी टॉवेल वगैरे घरात लागले. 2-3 युनिफॉर्म आहेत त्याची, त्यातल्या त्यात स्वेटर असतं त्याला, तर तेही त्याला रोजच हवं असतं. हिवाळा आणि पावसाळ्यात तर कंटिन्यू तो वापरतो, फक्त उन्हाळ्यात काय ते तेवढं वापरणं होत नाही स्वेटर. आणि आता तरी धुंपडे लागेलच त्याला. तर हे 2 दिवसापासून असंच पडलेलं आहे. हा जो खालचा बॉक्स आहे तर यात आधीचे डेली यूजचे कपडे असतात. आणि ह्या 2 बॅगा आता ही मी गावाला नेली होती सोबत, तर ती आत्ता खाली केलेली आहे. त्यातल्या साड्या वगैरे ड्रेस सगळं काढून झालेलं आहे. आणि त्यात आता आमचे काही फायली वगैरे असतात, काही डॉक्युमेंट्स असतात, तर ते तेवढं ठेवलेलं आहे. आपण थोड्या हेवीवाल्या साड्या आहेत त्याच्यात, जे गिफ्ट बाहेर जायला वगैरे लागत नाही शक्यतो, काही कार्यक्रमांनाच लागतात, म्हणून ते मी वर ठेवले आहेत. तर आता ते मी ऑर्डर केलेलं आहे. ते ऑर्डर केलेले आहेत मी बॅग्स. तर ते आले की ह्या बॅगेतलं सुद्धा त्याच्यात जाईल कपाटात, आणि ह्या 2 बॅग वर ठेवल्या जातील. आणि त्याच्यानंतर जो काही बेड आहे तर त्यामध्ये सुद्धा थोडेफार आमचे कपडे आहेत आणखीन. पण आता सध्या मला बेड ओपन नाही करायचं, कारण ते केलं ते करायला काढलं की खूप जास्त लेट होईल. आज काहीतरी एकच आवरण होईल. आणि मी फरशी नाही पुसलेली, माझं असं झालं होतं 1 तासात हे आवरून होईल, त्यानंतर जेवण करून मग काय ते घरातलं आवरूयात. बाकीचं तसं सगळं झालेलं आहे सकाळचं, फक्त जेवायचं बाकी आहे. आता हे एवढं आवरते, जेवते आणि मग बघूया. फरशी वगैरे पुसायला काही नाही, होईल पटकन 10-15 मिनटात करते आता हळूहळू. आणि 12 वाजले होते दुपारचे, तरीसुद्धा अहोंचा काही फोन नाही की ते घरी येत आहे की नाही. शेवटी मीच त्यांना फोन केला, तेव्हा त्यांनी तिकडनं सांगितलं की मला जमणार नाही, तू तुझं काहीतरी बनवून खाऊन घे म्हणून, मला थोडं लेट होणार आहे आणखीन, किंवा मग मी डायरेक्टली संध्याकाळीच जेवेल, बाहेर काहीतरी नाश्ता वगैरे करून घेतो. तर एकटीसाठी बनवायचं होतं. परत मग मी आणखीन थोडे काही कामं राहिले होते तर ते करायला घेतले. म्हटलं खिचडी खाल्ली, अजून काही तेवढं वाटत नव्हतं, तर करूया म्हटलं थोड्या वेळाने. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला मगाशी इस्त्री दाखवली, तर त्याला कापड लागलं होतं की काय, तर ते कपडे खराब करत होतं. तर तिला खूप असं तपू दिलं मी, आणि तापल्यानंतर मग तारची जी काही घासणी असते आपली कोरडी घासणी, त्याने ते घासून काढलं पूर्ण. ते वरचं जे काही लागलेलं होतं तर ते पूर्णपणे निघून गेलं, आणि त्यानंतर मग कपड्यांना प्रेस केलं होतं. तर एवढे सगळे कपडे आज प्रेस करून काढले एकाच वेळेला. आणि आता उद्याला आधी येईल म्हणून त्याचे जे काही कपडे होते डेली यूजचे तर तेही काढून ठेवले. आणि 4 ते 5 बेडशीट्स असतात, जे की प्रत्येक आठवड्याला आपण चेंज करत असतो. तर त्या सगळ्या त्यांच्यावरही मी थोडं हलक्या हाताने प्रेस करून घेतलं, म्हणजे छान वाटते ती बेडवर टाकल्यानंतर मग. तर सगळ्या बेडशीटलासुद्धा थोडंफार प्रेस करून घेतलं आणि जागेवर ठेवलं, जिथून की पटकन काढता येतात. त्यानंतर मग मी आज फक्त पोहेच बनवले होते. 1 वाजेला पोहे खाल्ले, आणि आता हे डायरेक्टली संध्याकाळचं तुम्हाला मी दाखवते. तर आज सकाळी तर असंच झालं होतं जेवणाचं, म्हणजे टाईमपासच खाल्लं गेलं होतं आमच्याने 2 जणांनी, त्यामुळे संध्याकाळी लवकर स्वयंपाकाला मी लागली होती. आणि हे बघा सकाळी मटकी आणि जे काही मूग मी बांधून ठेवले होते तर किती छान त्यांना मोड आली होती संध्याकाळपर्यंत. आता उन्हाळा असल्यामुळे खूप छान मोड येते. तर मुगाच्या दाण्याची चटणी आणि कढी असं मी आज जेवणात बनवलं होतं. तर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जे कोणी पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी इतर व्हिडिओ चेक करा, आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.